ठीक आहे. आता आपण जेसन टेक्नॉलॉजी आपली संपली. जेसनचे झाले 2 सेशन. पहिल्या सेशनमध्ये कोडिंग शिकवलं. दुसऱ्या सेशनमध्ये मी तुम्हाला सर्व्हर शिकवलं आणि ते सर्व्हर टेस्ट कसं करायचं ते पण शिकवलं. त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. खूप चांगले व्हिडिओ रेकॉर्ड केले. तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा हे पण कळलं. व्हिडिओ त्याच्यामध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांची ही गोष्ट अशी जाणवली की त्याच्यामध्ये बऱ्याच जणाला कुठे प्रॉब्लेम आला तर सर्व्हर परत रिस्टार्ट करायचं. मी सांगितलं की डीबी डॉट परत क्रिएट करत बसू नका. फक्त शेवटची जी होती ना जेसन सर्व्हर, डीबी डॉट जेसन डॅश डॅश वॉच आणि त्याच्या पुढे पोर्टचा नंबर. ही जी शेवटची कमांड आहे ना, सीएमडी वरती फक्त तीच टाकायची होती त्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊन. म्हणजे पहा कशी तुम्ही काय केलं होतं समज डी ड्राईव्ह मध्ये गेलते. डी ड्राईव्ह मध्ये जाऊन जेसन आणि इथून काय करा फक्त सीएमडी करा. इथून सीएमडी केलं की इथे काय करायचं होतं जेसन जेसन ही जी कमांड आहे ना फक्त एवढीच टाकायची आहे तुम्हाला. ठीक आहे एवढीच बाकी दुसरी टाकायची नव्हती. जर तुम्हाला वाटलं पोर्ट टाकायचं तर पोर्टही चेंज करू शकता. मी 5,000 टाकला तर तुम्ही 2,000 3,000 काही टाका. धरला नसेल पोर्ट धरला नसेल ठीक. होतंय पण ते बऱ्याच जणाला लॅपटॉपला प्रॉब्लेम येतात म्हणून मी पोर्ट नंबर टाकायची सवय लावली तुम्हाला. ठीक आहे. हा तर लक्षात म्हणजे काय होतं बरेच जणांचे पोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी काय झालेले असतात एंगेज असतात आणि मग ते इकडल्या पोर्टला ते चालू होत नाही आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम येतो म्हणून मी पोर्ट टाकायची सवय लावली. ठीक आहे बाकी काय नाही टाकलं तरी चालतंय. बस एवढं काम तुम्हाला करायचं होतं आणि मग याच्यानंतर तुमचं सर्व्हर स्टार्ट होतं. मग ते सर्व्हर कुठं चेक करायचं काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना. हा आता आपण काय करतोय तर तुम्हाला एक काम करायचंय. काय काम करायचं माहितीये का रिॲक्ट शिकायचं बरोबर. मग रिॲक्ट शिकत असताना आता आपण आजपासून रिॲक्टला सुरुवात करतो. तर रिॲक्ट एक सोपी टेक्नॉलॉजी इतकी सोपी टेक्नॉलॉजी की आयती डेव्हलप करून ठेवलेली आहे. ती फक्त तुम्हाला काय करायची यूज करायची. तर तुम्हाला त्याची थोडीशी मी थेरॉटिकल फंडामेंटल पण सांगतो. डी ड्राईव्ह मध्ये कुठे गेलं डी नाही ई ड्राईव्ह मध्ये आहे ट्रेनिंग मध्ये आहे बुक्स आहेत आणि याच्यामध्ये कुठे जे रिॲक्ट जेसच्या नोट्स. हा तर इथे पहा रिॲक्ट जेस स्पेशली कोणी शोध लावलाय कशासाठी लावलाय त्याचा फायदा काय तोटा काय ते वाचा. तर इथे पहा रिॲक्टचा शोध कोणी लावलाय कोणी तर रिॲक्टचा जो शोध होता ना सगळ्यात पहिला जो डेव्हलपर होता ना सगळ्यात पहिला म्हणजे रिॲक्ट फक्त किती दिवसामध्ये डिझाईन केलेलं आहे एका दिवसामध्ये. त्याची हिस्ट्री फार छोटी आहे. म्हणजे डेव्हलपरला प्रॉब्लेम येत होता आणि डेव्हलपरने काय केलं होतं त्याच्या कामापुरता त्याचा शोध लावला होता आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं मग त्याच्यात अपग्रेड होत होतं आज मग आजपर्यंत त्याचे डेव्हलपमेंट चालूच आहे. पण त्यांनी ना सॉफ्टवेअर इंजिनियर होता फेसबुक मध्ये हा माणूस बरं का आणि यांनी काय केलं होतं फक्त एका दिवसामध्ये काय केलं रिॲक्टचा शोध लावला होता. व्हेरी गुड. हा रिॲक्ट हे कोणापासून बनलंय तर रिॲक्ट ही एक जावास्क्रिप्टची काय लायब्ररी आहे आणि हे कोणी बनवलंय फेसबुकने बनवलंय. ओके त्याच्यानंतर याचा जो रिसोर्सेस होता तो रिसोर्स तुम्हाला कधीपासून वापरायला भेटलाय आधी फेसबुकने 2011 साली स्वतःसाठी वापर केला नंतर 2013 पासून त्यांच्या लक्षात आलं की आपण याचा वापर पब्लिकली पण देऊ शकतो लोकांना. मग त्यांनी आधी स्वतःसाठी तयार केलं नंतर पब्लिक केलं 2013 पासून. त्याच्यानंतर याच्यामुळे कशामध्ये सुधारणा होते तर युआय मध्ये म्हणजे युजर डिझाईन मध्ये सुधारणा होते. ओके त्याच्यानंतर हा म्हणजे युआय क्रिएट करणारा बिल्ड करून देणारा हा एक युआयचा कॉम्पोनंट मानला जातो. ओके कॉम्पोनंट बेस म्हणजे याच्यामध्ये कॉम्पोनंट वरती सगळ्या गोष्टी चालतात बरोबर आणि रियुजेबल म्हणजे एकदा कोड क्रिएट केला तर त्याचा वापर परत परत तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. जो तुमच्या जावास्क्रिप्टचा डोम आहे ना डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल ह्याचा फार यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. ओके त्याच्यानंतर बाकी हे यूज केल्यामुळे वेबसाईटला स्पीड वगैरे येतो. वेबसाईटचं जे काही वर्किंग स्ट्रक्चर आहे सिक्युरिटी आहे ते सगळं काय होतं हँडल करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीची फॅसिलिटी रिॲक्ट मार्फत त्या ठिकाणी भेटते. म्हणून रिॲक्ट हे कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये जास्त वापरलं जातंय कमी वेळेमध्ये जास्त रिझल्ट कस्टमरला सिक्युरिटी वेबसाईटचा स्पीड वाढवणे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्यात. आता हे शिकत असताना तुम्हाला बेसिक नॉलेज कशाचं लागतंय HTML CSS आणि जावास्क्रिप्ट. CSS चं फ्रेमवर्क बुटस्ट्रॅप आहे त्याच्यावर नाही जमलं तरी चालतंय. jQuery जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे नाही शिकले तरी चालतंय पण HTML CSS आणि
पण जावास्क्रिप्ट मधलं ES6 हे जे व्हर्जन आहे ना, ह्याच्या पुढचं व्हर्जन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट पण वापरता आलं पाहिजे. आपण जेसन मध्ये वापरलंय, फोल्डर कसं तयार करायचं, फोल्डरच्या आत कसं जायचं, फोल्डरच्या बाहेर कसं जायचं हे शिकलेलो आपण, बरोबर? तर आता इथे पहा, परत एकदा त्यांनी तेच दिले पहा. तर ही शिकले नव्हते ना तुम्ही कमांड? ही कमांड पहा, ही काय करते माहितीये का CMD मध्ये? म्हणजे CMD थ्रू तुम्ही तुमचा अख्खा कॉम्प्युटर काय करू शकता, ऑपरेट करू शकता. हे पहा, तुम्ही काय टाकलं कलर आणि कलरच्या पुढे काय टाकलं 0, काय झाला याचा कलर? आलं लक्षात? ह्याच्या पुढे पहा, तुम्ही परत टाकलं कलर, वेगळंच काहीतरी आलं का? हा हा, म्हणजे त्याने आपल्याला सांगितलं पहा आम्ही कोणत्या कलरला तुम्हाला काय देऊ. हे पहा, कलरचे काय दिले त्यांनी? कोड दिले आपल्याला, आम्ही कोणत्या कलरला काय देऊ. तर आपल्याला कोणता गरजेचा आहे? ब्लॅक का व्हाईट? मग काय केलं आपण इथे कलर, व्हाईटला कोणता नंबर होता? 707 आला आपला परत व्हाईट व्हाईट. ठीक आहे बस. हा, तर म्हणजे असं तुम्ही जर शिकत जर बसले, रोज एक 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 गोष्ट शिकले तरी कमांड प्रॉम्प्ट मधलं सगळं शिकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक ही गोष्ट पण माहिती करून दिली. डी ड्राईव्हला जायचं, डी चं नाव टाका. ई ला जायचं, ई चं नाव टाका. जर इथून नसेल जाता येत तर डायरेक्टली तिकडे फोल्डर मध्ये जा, तिथे CMD टाका. तिथून तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता. आता मी सुरुवातीलाच दाखवलंय पहा तुम्हाला जेसन मध्ये जाताना. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, फोल्डर बनवायचंय. मग मेक डिरेक्टरी आणि त्याच्या पुढे फोल्डरचं काय करा, नेम टाका. असं केल्यामुळे तुम्ही काय होता, फोल्डरच्या आतमध्ये जाता, बरोबर? जे तुम्ही काहीही करू शकता. हे पहा, ई ड्राईव्हला मी फोल्डर नेम नावाचं आता काय केलंय, फोल्डर तयार केलंय. तुम्हाला ई ड्राईव्हला नेमकं फोल्डर किती आहेत हे शोधायचं असेल तर काय टाका, DIR म्हणजे डिरेक्टरी. हे पहा, तुम्ही डिरेक्टरी शोधण्यासाठी काय करता, याचा वापर करता. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑटो सजेशन हवं असेल फोल्डरचं, तर इथे पहा तुम्ही काय टाकलं, CD आणि त्याच्या पुढे टॅबचं बटन दाबत बसा, तर तुम्हाला सगळ्या फोल्डरचं सिलेक्शन येतं तिथे. ठीक आहे. त्याच्या पुढे पहा, तुम्हाला जर फोल्डरच्या आतमधून बाहेर यायचं असेल तर काय यूज करा. हे पहा, मी जर समज गेलो फोल्डरच्या आतमध्ये गेलो, तर आता मला बाहेर पडायचं. मग बाहेर घेण्यासाठी आपण CD बॅकवर्ड स्लॅश का फॉरवर्ड स्लॅश तो टाकलं की आले बाहेर तुम्ही. आतमध्ये जायचंय, CD त्याच्या पुढे फोल्डरचं नाव. जर तुम्हाला वाटलं इथे डेटा जास्त झालाय, मग काय टाका, CLS. म्हणजे हे सगळं काय होतंय, क्लिअर होतं. आलं लक्षात? तुम्हाला एखादा तुमच्या सॉफ्टवेअरचं IP लागतंय, तर इथे काय टाकलं, म्हणजे तुम्ही आता कोणत्या IP वरती काम वगैरे करतायत हे जर तुम्हाला लागत असेल तर काय टाका, IP कॉन्फिग. नाही टाकलं का, एकत्र आहे ना, IP कॉन्फिग. आलं सगळे पहा, तुम्ही कोणत्या IP ऍड्रेस वर काम करता करंटली, हे सगळं याने आपल्याला देऊन टाकलंय. पाहिलं? म्हणजे तुम्हाला जर कमांड प्रॉम्प्ट वापरता आलं तर कमांड प्रॉम्प्ट मुळे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी, बिल्ड करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी खूप चांगल्या फॅसिलिटी भेटतात. उद्या आपण VS कोड यूज केलं का, VS कोड मध्ये बाय डिफॉल्ट तिथूनच आपण सगळ्या गोष्टी, तिथूनच कमांड काय करणार आहेत आपण, ऑपरेट करणार आहे. इकडे CMD कडे यायची गरज पडणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं? मग कमांड प्रॉम्प्ट तुम्हाला जमतं म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. पण तुम्ही एक रिॲक्ट शिकतायत, रिॲक्ट कशासाठी शिकताय, तर तुमच्या वेबसाईटचं रिफ्रेशमेंटच बंद होतं डायरेक्टली. डेटा मॅनेजमेंट स्ट्रॉंग होतंय. यांनी काही महत्वाच्या कोड्स बिल्ड करून ठेवलेले आहेत. ते कोड तुम्हाला क्रिएट करण्यासाठी, ते कोड जे आहेत ना, ते कोड ते आयते यूज करण्यासाठी तुम्हाला फार याचा फायदा होतोय. तुम्ही रिॲक्ट शिकत असताना तुम्हाला गरज पडते नोटची, तुम्हाला जेसन शिकताना गरज पडते नोटची. मग नोटवरती येऊन सगळे काय केले तर कोड राईट करून ठेवले तेवढे सगळे, आणि ते तुम्ही सगळे कोड काय करताय, आजपासून फक्त वापरायला चालू करतात. हे पहा, तुम्हाला आता गरज कशाची आहे, NPM एक सॉफ्टवेअर आहे. काय, याचा अर्थ काय होतो, नोड पॅकेज. ह्याच्यावरती सगळ्यात मोठं सॉफ्टवेअर आहे लार्ज, म्हणजे आताच जगातलं सगळ्यात मोठं सॉफ्टवेअर कोणतं आहे, NPM नोड पॅकेज. आता हे मागे कितीतरी दिवसापूर्वी मी लिहिलं होतं, तेव्हा किती फाईल होत्या त्याच्यावरती कोडच्या, 8 लाख फाईल होत्या. आता मी तो म्हणतो दुप्पट तिप्पट झाले असतील डायरेक्टली. डेव्हलपर त्याच्या पटापट काही ना काही त्या ठिकाणी टाकतात. आणि NPM काय, त्याचं काम काय, तर एक ओपन सोर्स आहे. कशासाठी, तर डेव्हलपरला त्याच्या आतमध्ये असणारे जे काही कोड्स आहेत ते तो काय करतो, शेअर करतो. बरोबर? म्हणजे NPM चा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा. NPM सारखं अजून एक आहे बरं का, हे पहा, NPM म्हणजे काय, जावास्क्रिप्ट पॅकेज नोड पॅकेज मॅनेजर. NPX पण येतो याच्यासारखा, त्याला आपण काय म्हणतो, एक्झिक्युटिव्ह. काय म्हणायचं, म्हणजे नोड पॅकेज एक्झिक्युटिव्ह.
एक्झिक्यूट करणारा हा पार्ट आहे. म्हणजे तो काय करतो, मॅनेजमेंट करतो, हा डायरेक्टली एक्झिक्यूट करायला चालू करतो. ठीक आहे. तर असे आपल्याला नोड पॅकेज, म्हणजे तुम्ही नोड इन्स्टॉल केलं तर नोड सोबत npm बाय डिफॉल्ट काय होतं, इन्स्टॉल होतं. आणि त्याचं काम काय, तिकडले कोड इकडे आणून देणे. ठीक आहे. हे कळतंय सगळ्यांना, मी काय बोलतो ते ऐकलं? ठीक आहे. बस जास्त डिस्कस मी करत नाही. बाकी मग रिॲक्ट, व्हॉट इज रिॲक्ट, रिॲक्टचे फीचर्स काय, तर रिॲक्टचे ऍडव्हान्टेजेस काय, तर रिॲक्टचे डिसएडव्हान्टेजेस काय, हे सगळं पाहताल, पाहून घ्या. कारण क्वेश्चन्सच तिथून चालू होतात इंटरव्ह्यूला आणि तुम्हाला हे सगळं जमलं पाहिजे. मग त्याच्या पुढे पहा, तुम्हाला काय करायचं आता, npm इन्स्टॉल करायचं. म्हणजे npm इन्स्टॉल करण्यासाठी npmचं कुठलं सॉफ्टवेअर नाहीये, तर npm इन्स्टॉल करा. म्हणजे काय करा, नोड.js. आता नोड.js तुम्हाला मी शिकवलेलं आहे, पण काही जण आता नवीन आहेत, तर ऐका. नोड.js कसं इन्स्टॉल करायचं, तर नोड.js डाउनलोड असं सर्च करा, त्याची ऑफिशियल वेबसाईट येते. आल्याच्या नंतर इथे जा, कुठे गेलं ते, हा, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते बटन येतं, त्या बटनावर क्लिक केलं की एक सॉफ्टवेअर काय होतं, डाउनलोड होतं. डाउनलोड होतं तर कुठं डाउनलोड होतं, डाउनलोड फोल्डर मध्ये. ह्याच्यावरती डबल टिक करायचं, फक्त नेक्स्ट नेक्स्ट म्हणायचं. आता ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल आहे म्हणून ते मला इन्स्टॉल करून देतंय का, नाही करून देत. म्हणून मी याला काय म्हणलं, फिनिश. काय म्हणलं, तुम्ही बस नेक्स्ट नेक्स्ट करा आणि शेवटला फिनिश म्हणा, झालं. इन्स्टॉल झालं की ते सॉफ्टवेअर कुठं पाहिजे, कुठं रन करायची गरज नाही. ते बाय डिफॉल्ट काय होतं, बॅकग्राऊंडला इन्स्टॉल होतं आणि रन होतं. तुम्हाला ते रन करायची गरज नाही. जसं PHP असतं पहा, PHP ला जर तुम्ही गेले तर झॅम्पचा कंट्रोल पॅनल तुम्हाला स्टार्ट करावा लागतो. स्टार्ट केल्याशिवाय ते चालू होणार नाही. तसं नोडची गरज नाही. नोडचं बाय डिफॉल्ट काय होतंय, चालू होऊन जातंय. ठीक आहे. हा, तर हे झालं तुमचं नोड.js ची इन्स्टॉलेशनची प्रोसेस. नसेल तुम्हाला माहित तर हे पहा, इथे मी काही प्रोसेस लिहिलेल्या आहेत. आता नोड.js खरोखर इन्स्टॉल झालंय की नाही हे चेक करायचं असेल तर कुठे जा, कमांड प्रॉम्प्टला जा. त्याला मी कट करून टाकतो. तुम्ही कमांड प्रॉम्प्टला गेले तर cmd करा. तिथे ओपनली तुम्ही कुठेही त्या ठिकाणी चेक करू शकता. काय चेक करू शकता, तर नोडचं व्हर्जन, त्याच्यानंतर npmचं, चुकलं का, npm आणि त्याचं काय, हे पहा, दोघांचे व्हर्जन भेटले म्हणजे ते काय झालेलं आहे, बाय डिफॉल्ट इन्स्टॉल झालं. जर नसेल तर काय होईल, नसेल तर काय होईल, एक्झिक्युटेड होणार आहे. त्याला काय करणार आहे, हे कशाचा प्रकार आहे, आलं लक्षात? ठीक आहे. झालं तुमचं नोड.js इन्स्टॉल झालं. म्हणजे रिॲक्ट शिकण्यासाठी आपल्याला बेसिक गरज कोणाची आहे, एका ब्राउझरची. कशासाठी, किंवा सुरुवात करूयात आपण. इथे पहा, आपल्याला इन्स्टॉलेशन करायचं. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी गरज कशाची आहे, सगळ्यात पहिली नोडची. नोडवरून आपण इन्स्टॉलेशन कशाचं करू, रिॲक्टचं. पण हे सगळं इन्स्टॉलेशन नोडला आणि रिॲक्टला ऑपरेट करण्यासाठी गरज कशाची आपल्याला, सीएमडीची. कोड राईट करण्यासाठी गरज कशाची आहे, VS कोडची. त्याच्यानंतर रन करण्यासाठी गरज कोणाची आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण काय करू शकतो, रिॲक्टचे कोड करू शकतो, नाहीतर कोड होणार नाही. म्हणजे एक जण आपल्याला असणारे कोड आयते आणून देण्याचं काम करतो, एक जण तुमचे कस्टम कोड टाईप करून देण्याचं काम करतो, आणि एक जण ते कोड तुमच्या ब्राउझरला रन करून देण्याचं काम करतो. म्हणून ही ब्राउझरला रन होते. म्हणून ही कोणती टेक्नॉलॉजी आहे, क्लायंट साइड की सर्व्हर साइड, कोणती टेक्नॉलॉजी, तुम्ही थोडाफार अभ्यास केलाच असेल ना. नसेल केला तर घरी गेले अभ्यास करा. ही नेमकं क्लायंट साइड टेक्नॉलॉजी आहे की सर्व्हर साइड आहे. मग डिफरन्स बिटवीन क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड, नेमकं दोघांमध्ये फरक काय असतो, डिफरन्स बिटवीन रिॲक्ट जेस आणि अँग्युलर. मग तुम्हाला मी रिॲक्ट शिकवतो तर अँग्युलर काय आहे, लोक अँग्युलर ही चांगलं म्हणतात, तर अँग्युलर म्हणजे नेमकं काय, लोक म्हणतात ही लायब्ररी आहे आणि हे इकडलं पुढचं काय आहे, फ्रेमवर्क आहे. मग विच इज बेस्ट, कोणतं बेस्ट आहे, लायब्ररी चांगली की फ्रेमवर्क चांगले. मग डिफरन्स बिटवीन लायब्ररी अँड फ्रेमवर्क, म्हणजे तुमचं स्ट्रगल चालू झालंय, त्या प्रत्येक स्ट्रगलला तुम्हाला असं मॅनेज करायचं. ठीक आहे, करताल मॅनेज, सोपं आहे, फायद्याचं आहे, विषय चांगला आहे. अरे खरोखर अभ्यास करायला विषय, तुम्हाला जर खरोखर लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही खरंच अभ्यासाला लागा. कारण सगळ्या गोष्टी मी सांगत बसू शकत नाही. मी सांगितलं तर त्या राहतात कोणापुरत्या, माझ्या पुरत्या. मी अभ्यास केला तर तो मलाच लक्षात राहतो, तुमच्या लक्षात राहत नाही. तुम्ही अभ्यासच करत नाही. रिॲक्टला नवीन वही केली का, 100 पेजेसच करायची, पण चांगली टॉपची वही घ्यायची, मार्केटमध्ये सगळ्यात महागडी वही घ्यायची, तिला चांगलं कव्हर बसायचा,
तिच्यात चांगला पेन आणि पेनही महागडा घ्या. खर्च करा. खर्च केला तर ती गोष्ट ध्यानात राहते. तुम्हाला माहितीये का, मी जर 1 लाख रुपयात चहा पिलो ना, तर मी आयुष्यात मला जेवढे माणसं भेटतील ना, मी तेवढ्याला सांगेल मी लाख रुपयाचा चहा पिलो होता. पण मी जर 5 रुपयात चहा पिलो तर कशाला तुम्हालाही सांगणार नाही. बरोबर की नाही? हा. तसं काहीतरी गोष्टी करत जा. माणसाने पहा, चांगले कपडे घातले तर माणूस हटकून त्या दिवशी हिंडायला जातो. तुम्ही पाहिलं असेल, खरोखर रियालिटी आहे. पाहिले की लग्न असतं, माणूस काय करते, एका दिवसासाठी कितीच कपडे घेतात. 5-6 काय 20-25 हजारचे कपडे घेताय आणि आयुष्यभर ते कुठं लटकून राहतंय? घरात लटकून राहतंय. परत घालतोय का तो? मग एक दिवस त्याला काय असतं, सगळे पाहणारे असतात. मग तो 100चा शर्ट कोण नाही घालून जात. टी शर्टवरती कोण नाही लग्न करत. आलं का लक्षात? म्हणजे किंमत कुठे कशाला असते हे तुम्हाला कळतं. कळतं का? वेळेला. वेळेला किंमत असते. वेळेला नाही रे. वेळेला किंमत असते तुम्ही टाइमपासच केला नसता. किंमत वेळेला नसते. किंमत कशाला असते? माणसाला असते. आणि तुम्हाला जर माणसं बनायचं असतं तर तुम्ही प्रयत्न केले असते ना. हा? किंमत कोणाला असते? तर किंमत कशालाच नसते. दिली तर किंमत आहे ना. तुम्ही जर वेळेला किंमत दिली तर किंमत कोणाला आहे? तुम्ही माणसाला किंमत दिली किंमत कोणाला आहे? तुम्ही पुस्तकाला किंमत दिली तर किंमत कशाला आहे? अरे पुस्तकाला, माणसाला नसतं. पुस्तकाला. जर तुम्ही सोशल मीडियाला जर वेळ दिली तर किंमत कोणाला आहे? तुम्ही ठरवताल त्याला किंमत आहे. लोक म्हणले वेळेला किंमत आहे, तुम्ही वेळेला म्हणून चालणार आहे का? तुम्ही चेक करा ना नेमकं किंमत कशाला आहे? बरोबर ना? तुम्ही मग ठरवलं लोकांनी वेळेला फार किंमत असते आणि मग तुम्ही लगे म्हणायला लागले फार वेळेला किंमत असते आहे ना? तसं करू नका. लोकाला कॉपी करू नका. आधी स्वतः ठरवा किंमत कशाला? मनीला. मग मनी कमवण्यासाठी काय लागणार आहे? आधी लर्न करा, नंतर अर्न करा. ते त्याशीच मी टाकलं होतं काहीतरी. आधी अर्न करा, नंतर त्याच्यातला नाही लर्न करा, नंतर त्याच्यातला यल काढून टाका आणि मग काय होईल? अर्न होईल ना. तुम्ही लर्न करायलाच तयार नाही, लगेच अर्न करायला लागले. मग तुमच्याकडे 2 प्रकारचे माणसं असतात. एक फिजिकल ऍक्टिव्हिटी करून पैसे कमवणारे आणि एक माहिती. आता जे शेतीत काम करून, शेतीत त्यांना नाही म्हणू शकत मी, हा. तर जे फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात पहा, समज दगड उचलायला गेले तर ऍक्टिव्हिटी कोणती? त्याला काय डोकं लागत नाही. 200 रुपये रोजाने काम होतंय. म्हणजे पोटा पाण्यापुरते पैसे आहेत. पण जर तुमचं पोट मोठं असेल तर? पोट मोठं म्हणजे काय? पैसे कमवण्याची मोठी हौस असेल तर डोकंच पाहिजे ना. समज दगड जरी फोडणारा असला तर तो म्हणा मी एकटा 200 कमवतो ना, 200 10 माणसं घेऊन येतो. प्रत्येकाकडून 50 रुपये कमिशन काढतो. किती झाले? 500. 200 + 500 किती इन्कम झाला त्याचा डेचा? पण त्याला हाताचा वापर करावा लागला की डोक्याचा याच्यासाठी? म्हणजे डोक्याने चालतात ते काय करतात? जग जिंकतात आहे ना. आणि जे पायाने चालतात ते अंतर कापतात. असंच ना का वेगळं काहीतरी म्हणावं लागेल? तर मला पण माहित नाही. घेतलं ना समजून? जे पायाने चालणार आहे ते काय फक्त अंतर कापितील ना, आणि जे डोक्याने चालणार आहे ते जगाचं अंतर कापितील, जगाचं. जे अजून कोणालाच मोजता नाही आलं का? आलंय? जग किती किलोमीटरचं माहितीये का? नाही मोजू शकत. मग कशामध्ये मोजू शकतो? ठीक आहे, हे आपल्या लेवलचे क्वेश्चन आहेत तर चला सोडून देऊयात. हा, आपण कुठे होतो? अभ्यासापाशी होतो. शेवटी काय करायचं हे तर कळलं. बाकी मधलं स्किप मारा. ठीक आहे. हा. तर आपल्याला काय काय लागतं हे आपण सगळं अनालिसिस केलं. आपल्याला काय लागतंय? रिॲक्ट लागतंय. कशासाठी लागतंय? तर इंडस्ट्रीमध्ये जॉब करण्यासाठी लागतंय. ते असेल तर आज फ्रंट एंड मध्ये जॉब आहे, नाही तर जॉब नाहीये. मग आहे गरज तर शिकूनच घ्या. ठीक आहे, पळू नका. आज पहिला दिवस आहे तर शेवटच्या दिवशी एवढेच भेटले पाहिजे मला. नाहीतर आता 60 होते, किती राहिले? अरे वा, 61 वाढला. ठीक, 65 झाला. ठीक आहे, असे शेवटपर्यंत राहा. घाबरू नका. कधी कधी काय असतं माहितीये का, शेवटच्या स्टेजला गेल्याच्या नंतर फर्स्ट स्टेज ऑटोमॅटिक काय वाटते? सोपी वाटते. आज मी इन्स्टॉलेशन शिकवलं अवघड वाटेल, पण शेवटच्या दिवशी इन्स्टॉलेशन काय वाटणार आहे? आणि प्रोजेक्टच्या शेवटच्या दिवशी काय सोपं वाटणार आहे? रिॲक्ट सोपं वाटणार. तर घाबरू नका. अभ्यास करू करा.
ठीक आहे. हा, बाकी चॅप्टर आहेत मग तुम्ही आता हुशार झालेत. हा, करू चालू? करायचं श्री गणेशा? नक्की? ठीक आहे, ओके. हा, नारळ तुम्ही नाही, तुम्ही नारळ फोडून घ्या. पुढे तुम्हाला काही देव पावले नसतील तर तिकडे बोकडे कोंबड्या कापून घ्या. देवाचं जाऊन दर्शन घेऊन या. श्रावणात उपास धरले नसतील तर उपास धरा. हे तुम्ही करायचंय, मी नाही करणार. चला चला, करायचं चालू? ओके, डन. तर तुम्ही सगळे इच्छुक आहात का? पण काय शिकायला आलेत हे तर डोक्याला सांगितलंय तुमच्या. काय सांगितलंय? मी रिॲक्ट शिकायला चाललोय. एक मोकळं खोकं करून ठेव तिथे. कशासाठी? तर त्याच्यात ते गबाळ टाकायचं नेऊन डोक्यात. डोक्यात हा? ठीक आहे. तर चला. तर आपल्याला गरज होती Node.js ची. Node.js डाउनलोड केलंय, इन्स्टॉल केलंय. CMD तुम्हाला वापरता येते. बरोबर. आता तुम्हाला कोणाची गरज आहे? तर रिॲक्ट इन्स्टॉल करायचंय. कोणामार्फत? नोडकडे त्याचा कोड आहे. कोणाकडे कोड आहे? नोडचा कोड कोण आणून देणार आहे? NPM. कोणामार्फत नोडला ऑपरेट करणार आहेत आपण? कोणामार्फत? कमांड प्रॉम्प्ट मार्फत. CMD मार्फत कोणाला ऑपरेट करायचंय? NPM ला. NPM रिक्वेस्ट घेऊन कोणाकडे चाललंय? नोड कडून काय आणणार? कोड. आणि कुठं आणून देणार? अरे CMD नाही, तुमच्या फोल्डरला आणून देणार आहे. लोकलला आणून देणार आहे. पाहिजे जादू? एकही लाईनचा कोड टाईप न करता हजारो लाखो लाईनचा कोड कसा आणायचा? पाहिजे जादू? ठीक आहे, जादू सुरू करूयात आपण. ठीक आहे, जादू करण्यासाठी VS वापरायचं का? ओके, डन. याला डन करून टाकतो. ह्याला काढून टाकलं. आता VS कडे थोडं. ठीक आहे, सबलाईनची माहिती भेटली, VS ची भेटल. सारखेच आहे, दोघं काही वेगळे नाहीत. हा, तर आपल्याला आता काय करायचंय? फोल्डर बनवायचंय. मग मी काय करतो माहितीये का? मी 38च्या बॅचला रिॲक्ट शिकवतो असं समजून मी त्यांच्याच आतमध्ये तिथे जाऊन काय बनवून टाकलं? आता इथूनही फोल्डर बनवू शकता आणि इथून नसेल बनवायचं तर तिथून. म्हणजे अरे अंदाज लांबचा ठेवा. CMD मधून. CMD मधून आहे पा. मी फार एकदम रिलॅक्स शिकवणार, घाबरू नका. मला लोडवरती येऊन द्यायचं नाही तुम्हाला. लोडवरती आलं काय होतं? मी नॉनस्टॉप फक्त स्टडी बोललो ना, तुमच्या गाड्या लोडवर येतात. आता मला वाटतं की अरे भयंकर आहे, भयंकर आहे. आणि मग तुम्ही काय करता? निसतात ह्या सगळ्या. मला निसटून द्यायचं नाही, त्याच्यावर मी मरेच डायलॉग आणणार आहे. डायलॉग स्किप करायचे आणि इकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. हा, तर काय बनवलं आपण? तर फोल्डर मध्ये काय आणायचं आता? एकही लाईनचा कोड नाहीये आणि आपण म्हणतोय की स्वतःला चॅलेंज केलं आपण की एकही लाईनचा कोड टाईप न करता कोड आणायचा आहे. बरोबर. आणि हे शक्य आहे. कोणामुळे? CMD मुळे. CMD कोणाची मदत घेत आहे? नोडची नाही, NPM ची. आणि NPM कोणाची मदत घेत आहे? आणि हे सगळं येऊन कुठं थांबतंय? ह्या फोल्डर मध्ये. बरोबर. तर इथे हे जे फोल्डर तुम्ही बनवता, हे फोल्डर मी कनेक्ट करतो. कोणाला? इथे जाऊन तुम्ही काय करू शकता? प्लस आणि काय म्हणू शकता? ओपन फोल्डर. आता फोल्डर कुठे आहे तुमचं? हे असं करतो ना. मग कसं घ्यायचं? असं करायचं का? बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एवढंच घेऊ ना? काय करायचं? CM. आणि इथून काय करायचं? कोड. यांनी पण जमतं ना असं? असं पण जमतं म्हणलेत ना. काय तर मी केलं मग. ठीक आहे, कुठे गेलं कोड? आपल्याकडे एक काम करा. चला, साधं सोपं. हा, चालू त्याच्यात फाईल नाही. फाईल आले मी परत एकदा करून दाखवतो. हा, तर इथे पहा, आपण काय आणलं आता सध्या? रिॲक्ट आलं. रिॲक्ट मध्ये काही दिसतंय का? नाही दिसत. रिॲक्ट काय तुमच्यासाठी? एक मोकळं फोल्डर आहे. आता या फोल्डर मध्ये आपल्याला काय आणून टाकायचंय? फाईल्स आणून टाकायचं. आता फाईल कुठे डाउनलोड करता येत नाहीत आणि आणता येत नाही. तर ह्या आणण्यासाठी आपण कोणाची मदत घेतोय? कमांड प्रॉम्प्टची. तर इथे पहा, आपल्याकडे काही गोष्टी आहेत त्या मी ओपन करून ठेवतो. पहा, काय गोष्टी ओपन करून ठेवल्या? CMD. आता इथून CMD ओपन केलं तर D ड्राईव्हला जा आणि फोल्डर शोधत बसा. असं कुठाने वाटतील का नाही? हे कुठाने करण्याऐवजी डायरेक्टली मी काय केलं? जिथे मी कोड करतो ना, तिथे जाऊन मी कोणाला टाईप केलं?
म्हणजे माझा कर्सर कोणाच्या आतमध्ये डायरेक्ट रिॲक्ट फोल्डरच्या आतमध्ये. ओके, मग आता इथे मला रिॲक्ट काय करायचं, इन्स्टॉल करायचं. मला इथून एक कमांड फायर करायची, कोणाला, npm ला. npm जाणार नोडकडे, नोड कडून ह्या फोल्डरच्या आतमध्ये ह्या कर्सरच्या ज्या पॉइंट आउट आहे ना, याच्या ठिकाणी तो काय आणणार आहे, फाईल्स आणणार आहे. तर कशा आणतोय पाहूयात आपण एकदा. त्यासाठी कमांड कोणती असते, तर इथे पहा. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करावं लागेल, रिॲक्टला ग्लोबली इन्स्टॉल करावं लागेल. कसं, ग्लोबली. जर तुम्ही ग्लोबली इन्स्टॉल केलं तर काय होईल, तर त्याचा डेटा त्या ठिकाणी येईल. बरोबर. आता तुम्ही ग्लोबली सेपरेट कमांडही करू शकता, आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला ऍपचं नाव वगैरे क्रिएट करायचं, तेही तुम्ही एका कमांड मध्ये करू शकता. पण मी तुम्हाला सेपरेट करून दाखवतोय. पहा, npm कोणाला ग्लोबल इन्स्टॉल करताय तुम्हाला, कोणाला, क्रिएट रिॲक्ट, त्याच्या पुढे काय नाव टाकलं, चुकलं का, क्रिएट रिॲक्ट आणि ऍप. काय नाव टाकलं मी, npm इन्स्टॉल क्रिएट रिॲक्ट ऍप. एवढी कमांड टाकली की त्यांनी पहा ग्लोबली इन्स्टॉल करायला चालू केलं. कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये, किती पॅकेज इन्स्टॉल केले तर, पण हे पॅकेज इन्स्टॉल केल्याच्या नंतर इथे एकही पॅकेज नाही आलं आपल्याकडं. का आलंय, मग आपण फक्त रोड तयार करून ठेवलाय. कशाचा, ह्या फोल्डरचा, म्हणजे आपल्या लोकल कॉम्प्युटरचा आणि नोडचा. म्हणजे नोड पासून फोल्डर निघणार आणि डायरेक्टली तुम्ही म्हणताल त्या डेस्टिनेशन येऊन पोहोच होणार. ह्याच्यासाठी तुम्ही त्याला काय केलंय, ग्लोबली इन्स्टॉल केलंय. आता मी काय करतो, तर तुम्हाला पुढची कमांड त्या ठिकाणी पहा. तुम्हाला काय करायचंय, npm, म्हणजे तुमच्याकडे दोन आहेत पहा, क्रिएट रिॲक्ट ऍप आणि त्याचं नाव टाकायचं. पण त्याच्याऐवजी तुम्ही npx, म्हणजे कोण, नोड पॅकेजर मॅनेजरच्या ऐवजी तुम्ही कोण वापरताय, npx, म्हणजे कोणाला वापरताय, नोड पॅकेज एक्झिक्युटर. कोणाला वापरताय, एक्झिक्युटरला. आणि एक्झिक्युटर डायरेक्टली काय करून देणार आहे तुम्हाला, ऍपचं नाव तयार करून देणार आहे. मग कसं करायचं, तर इथे पहा, आपल्याकडे कमांड काय, npx क्रिएट रिॲक्ट ऍप आणि ऍपचं नाव. ओके, आता ऑलरेडी तुम्ही इथे ऍपचं नाव बनवून ठेवलेलं आहे. कुठे, रिॲक्ट मध्ये. बरोबर. पण इथे मी तरी नाव टाकतो. काय नाव टाकलं, माय ऍप. काय नाव दिलं मी, म्हणजे पहा, पहिली कमांड होती आपल्याला ग्लोबल इन्स्टॉल करायची, दुसरी कमांड आहे npx क्रिएट रिॲक्ट ऍप, आणि त्याच्या पुढे नाव काय टाकलंय, माय ऍप. आता माय ऍप नावाचं फोल्डर आहे का इथे, नाही. हे पहा, मी एंटर हिट केलं की हे पहा, यांनी प्रोसेस चालू केली. कुठून कोड आणायला चालू केलं यांनी, नोड कडून. आता सगळ्यात पहिले यांनी कोणाला बनवलं, माय ऍपला. हे पहा, माय ऍप मध्ये पॅकेज नावाची फाईल होती का, नव्हती. आता आली का नाही, येते कोणामुळे, तर इथे प्रोसेस चालू आहे. तिकडून कोड लोड करताय, म्हणजे आणतंय, आणि इकडे आणून काय करतं, ते ट्रान्सफर करताय. तिकडून कोड ट्रान्सफर होऊ राहिला कुठे, लोकल कॉम्प्युटर मध्ये. मग हा सिस्टीमचा जर पार्ट, जर तुमचा कॉन्फिगरेशन हाय असेल तर काय होईल, पटकन कॉपी पेस्ट होईल. सिस्टीमचं जर कॉन्फिगरेशन स्लो असेल तर याला वेळ लागेल. कधी कधी 10 मिनिटं लागतात, कधी कधी 5 मिनिटं लागतात, कधी कधी वेळ लागतो. तर ते तुमच्या सिस्टीमवर डिपेंड आहे. आता माझं अजून इन्स्टॉलेशन चालू आहे पहा, खूप साऱ्या फाईल इन्स्टॉल करतात ते. तुम्हाला इकडे नेऊन दाखवतो पहा, आलंय का. आता हे पहा, नोड मॉडेल्स मध्ये भयंकर फाईल येतात. एवढ्या सगळ्या फाईल तिने आणल्या आता. कुठून, नोड कडून आणल्यात. तुम्हाला याच्यातलं कुठलंही डिलीट करायचं नाही, कुठंही काहीही चेंज करायचा नाही. तर मी हे पहा, माझं सिस्टीम थोडं हाय असल्यामुळे काय झालं, पटकन इन्स्टॉलेशन झालंय, आणि ते लगेच काय म्हणतं, तुझं ऍप काय झालंय, रेडी झालंय. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर आयतं भेटलंय, त्या सॉफ्टवेअर मध्ये फक्त आता कोड करायचा आहे. मग याच्यासाठी आपण दोन कमांड कोणत्या कामाला लावल्या पाहिल्या तुम्ही, ओके. इन्स्टॉलेशन प्रोसेस करता npm इन्स्टॉल ग्लोबली क्रिएट रिॲक्ट ऍप ही एक फाईल, आणि दुसरी npx क्रिएट रिॲक्ट ऍप आणि माय ऍप असं नाव द्या, आणि एवढ्या दोन गोष्टी इन्स्टॉल करून पहा. इन्स्टॉल झालं की मला सांगा. तर पहा, तुम्ही आता npm इन्स्टॉल ग्लोबल क्रिएट रिॲक्ट ऍप हे यूज करून काय केलं, ग्लोबल इन्स्टॉल केलं. नंतर npx क्रिएट रिॲक्ट ऍप माय ऍप हे यूज करून तुम्ही काय केलं, रिॲक्टचा प्रोजेक्ट इन्स्टॉल केला, आणि तुमच्याकडे एवढ्या सगळ्या फाईल आल्यात. कोणामुळे आल्यात, बरोबर. आता ह्याच्या आतमध्ये जे नोड मॉडेल्स आहे ना, ह्याच्या आतमध्ये हे पहा, एक बेबल जेएस म्हणून सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे जे स्टँडर्ड वेबल जेएस एक कंपायलर आहे,
स्टँडर्ड समज ES6 चा कोड जर तुम्ही लिहिला ना तर तो कोड तुमच्या कंपायलरला एक्झिक्यूट होत नाही. मग तो एक्झिक्यूट कोण करता माहितीये का? एक बेबल जेस आहे ते सांगतो मी पुढे चालून तुम्हाला. याच्या आतमध्ये तुम्ही जर खाली 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 जर गेले ना खूप सारे यांनी काय यूज करून ठेवले तर कॉम्पोनंट काय करून ठेवले तर इन्स्टॉल करून ठेवले तर म्हणजे उद्या तुम्ही CSS यूज करता त्यांनी CSS च्या कितीतरी गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत का नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या यूज करायच्या. आता तुम्ही नोटच्या आतमध्ये जाऊन काहीही डिलीट करायचं नाही, काहीही ऍड करायचं नाही, त्या फोल्डरला हात लावायचा नाही. आता तुमच्याकडे तर पब्लिक फोल्डर याच्यामध्ये एक मेन फोल्डर आहे HTML चा आणि यांनी सगळा कोड तयार केलाय आणि एका बॉडी टॅगला अटॅच केलाय. म्हणजे डॉक्युमेंट डॉट गेट 11 बाय ID हा एक डोमचा कन्सेप्ट आहे. त्याचा वापर करून त्यांनी काय केलंय याला अटॅच केला. आता ह्याला असं रन करायला जावं तर रन होतंय का? तुम्हाला उद्या जे काही व्हिडिओ ऑडिओ फोटो बिटो जे काही टाकायचं ना ते कुठं आणून टाकायचं पब्लिक फोल्डर मध्ये. व्हेरी गुड. आणि SRC म्हणजे याच्यामध्ये तुमचा कोड ठेवायचा. काय ठेवायचा? कोड. आणि याच्या आतमध्ये तुम्ही जे काही इन्स्टॉल करताल जे काही तुमच्याकडे पॅकेज असतील डिफॉल्ट त्याचं सगळं कॉन्फिगरेशन कोण मॅनेज करेल? पॅकेज. म्हणजे आपल्याला महत्वाचं कोण आहे? नोड, पब्लिक, SRC आणि पॅकेज. पब्लिक मध्ये आता मेन कोण आहे आपल्यासाठी? इंडेक्स. बाकीचे सगळे डिलीट केले तरी चालेल. त्याच्यातलं रोबोट्स ठेवा, मॅनिफेस्ट ठेवायचं असलं तर ठेवा, नाही तर ते काढलं तरी काय होणार नाही. याच्या आतमध्ये आपल्याला महत्वाची फाईल असते index.js. बाकीच्या डिलीट केल्या तरी चालतं. तर असं याचं एक फोल्डर स्ट्रक्चर आहे. आता आपल्याला प्रोजेक्ट रन करायचा आहे. इन्स्टॉल त्यांनी करून दिला म्हटल्यानंतर रनही करून देतील. मग इकडे जर तुम्ही गेले तर तुम्ही आता 2 कमांड नंतर काही प्रोसेस पाहताय पहा तुम्ही इथे. कोणती प्रोसेस दिसते तुम्हाला? तर हे पहा तुमच्याकडे ही कमांड नंतर यांनी एवढी मोठी इन्स्टॉलेशन प्रोसेस केली की नाही. याच्या खालीच ते म्हणते प्रोजेक्ट चालू करायचा असेल तर काय यूज करा? NPM. त्याच्या पुढे काय म्हणताय? आता बिल्ड करायची नाही आपल्याला, बरोबर. पण आपला प्रोजेक्ट हा कशाच्या आतमध्ये? म्हणजे ते पहा CD मायॲप. मग तुम्ही ते काय नाव टाकलं? CD मायॲप. हे टाकल्यामुळे तुमचं फोल्डरचा कर्सर कुठे गेला? आता मायॲपच्या आतमध्ये. आणि मग आतमध्ये गेल्यावर काय करा? NPM असं केलं की पहा झाला रिॲक्टचा प्रोजेक्ट स्टार्ट. मग त्याने बाय डिफॉल्ट IP कोणता घेतलाय पहा. थांबा इकडे पहा कोणता IP घेतलाय? 3000. म्हणजे इथे हे जे आउटपुट तुम्हाला दिसतं ना हे कोणाचं आहे? रिॲक्टचं. झालं रिॲक्टचा प्रोजेक्ट रन. किती सोपं आहे? 2 कमांड त्याच्या पुढे CD फोल्डरचं नाव, प्रोजेक्टचं नाव आणि त्याच्या पुढे NPM स्टार्ट. एवढी प्रोसेस केली की तुमचं काय डन होतंय? प्रोजेक्ट रन होतो. रन कुठे झाला पाहिलं का? तो बाय डिफॉल्ट रन होतो. नसेल रन होत तुम्ही स्वतः कुठे ब्राउझरला जाऊन काय टाका? लोकल होस्ट काय टाका? 3000 IP टाका. झाला रिॲक्टचा प्रोजेक्ट स्टार्ट. करा बरं स्टार्ट एकदा सगळेजण. आता पहा आपली इन्स्टॉलेशन प्रोसेस काय झालीये? डन. आपला प्रोजेक्ट रन पण झालाय. आता प्रोजेक्ट रन झाल्याच्या नंतर ही CMD क्लोज करायची नाही बरं का? CMD क्लोज करायची नाही. जरी तुमच्याकडून ही CMD क्लोज झाली तर उद्या कोड कसा रन करायचा मी एकदा सांगतो. आता हे पहा त्याला मी क्लोज केलं म्हणजे काय झालं? हे काय झालं? बंद झालं. होतंय चालू? आता याला परत चालू करायचं असेल तर परत इन्स्टॉलेशन करत बसायचे करे? नाही. हे पहा इथे आतमध्ये या आणि CMD करा. कुठं गेले? कमांड प्रॉम्प्टला. इथे काय करा? NPM. ओनली एवढं केलं की झाला तुमचा प्रोजेक्ट चालू. सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे की नाही? हा. आता मी यांचा कोड काढतो आणि आपला कोड तिथे टाकतो. तर टाकत असताना इथे मी आलो. तुमच्या फोल्डरच्या आतमध्ये पब्लिक मध्ये आपण काही बदल करणार आहे का? नाही. इथे HTML चा कोड आहे. इथं तुमचा सगळा कोड काय होतो? इथं पाठवला जातो. कुठं? रूटला. ह्या ID ला पाठवला जातो. म्हणजे तुम्हाला इथे काही करायचं नाही. त्याच्या ही फाईल मी क्लोज करून टाकली. तुम्ही डायरेक्टली SRC मध्ये या आणि SRC मध्ये पहा तुम्हाला दिसतंय ना सगळं. तर यातलं मी काय केलं हे पहा मेन फाईल कोणती असते? इंडेक्स डॉट. इथे कॉम्पोनंट पास केलंय. काय नाव आहे त्याचं? काय? ऍप. तर ह्या कॉम्पोनंटला मी सध्या काय करतो? डिलीट करून टाकतो. हा कॉम्पोनंट नकोय आपल्याला. आपण आपला स्वतःचा कोड या ठिकाणी करूयात. मग आपल्या स्वतःचा कोड करण्यासाठी मी या ठिकाणी येऊन हे पहा इथालचं app.css होतं याला काय केलं? डिलीट. नंतर काय केलं? app डॉट काय केलं? app test.js काय केलं? नंतर काय केलं? इंडेक्स राहून द्यायचं.
CSS काढून टाकलं तरी, खालचं ते लोगो वगैरे काढून टाकलं तरी चालेल. आता इथालचा कोडच मी काय केला, राहिलं काय शिल्लक? अरे काहीच नाही राहिलं, मोकळं. बरोबर. आता इथे कोड करताना मी कोड कसा करतो पहा. 2 पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करायचे. तर काय करायचं, तर इम्पोर्ट कोणाला, रिॲक्टला. फ्रॉम कुठून, कुठून म्हणजे पहा, त्यांनी पॅकेज आणलेलं आहे ऑलरेडी, त्यांच्याकडे त्या Node.js मध्ये हे पॅकेज आहे, पण ते आपल्याला वापरायचे म्हणून मी ते काय केलं, इम्पोर्ट केलं. बरोबर. त्याच्या पुढे पहा, इम्पोर्ट दुसरं पॅकेज, इम्पोर्ट रिॲक्ट. रिॲक्ट काय यूज केलं मी, कुठून यूज करा, रिॲक्ट डोम मधून. कोणाला इम्पोर्ट केलं आपण, पाहिले सगळ्यांनी. मग आता आपल्याला कोड करायचा आहे ना, मग इथे मी काय यूज केलं, रिॲक्ट डोम डॉट, त्याच्या पुढे एक मेथड येते, तिचं नाव काय, याच्या आतमध्ये तुम्ही काय करा, इथे याला JSX कोड, म्हणजे त्याला HTML कोड म्हणतात, त्याला मी पुढच्या लेक्चर मध्ये समजून सांगतो JSX म्हणजे नेमकं काय. आणि त्याच्या पुढे हा काय म्हणतो, डोम. डोम म्हणजे काय, तुमच्या सगळ्या कोडचं आउटपुट कुठे पाठवायचं आपल्याला, get_element by ID. पब्लिक फोल्डर मध्ये तिथे काय आयडी होता, त्याला मी कोड पाठवला. आणि कोड कोणाचा पाठवायचा आहे, JSX. मग इथे आपण एक H1 टॅग घेतला. कोणता टॅग घेतला, त्याच्या आतमध्ये मी नाव का टाकलं, बरोबर, काय नाव टाकलं, वेलकम. आणि याला काय दिलं, सेमीकोलन त्या ठिकाणी दिलं. पाहिलं सगळ्यांनी, म्हणजे हा आपला कशाचा कोड झाला, एरर आला का, ठीक आहे. ते एरर कशामुळे होतं ते पण सांगतो. तिथे पुढे आपल्याला स्लॅश क्लायंट वगैरे ते अजून 2-3 गोष्टी कराव्या लागतात. अजून खाली ते, ठीक आहे, ते आता ते करतच नाही, ठीक आहे. हा, तर सध्या काय नाव दिसतंय तुम्हाला, हा. तर हे कशामुळे दिसतंय तुम्हाला, तर तुम्ही काय केलं, तुमचा स्वतःचा कोड क्रिएट केलाय. तुम्ही 2 पॅकेज इन्स्टॉल केलेत, एक केलं रिॲक्ट आणि दुसरं केलं रिॲक्ट. तर रिॲक्ट डोम मध्ये एक रेंडर मेथड आहे, ती काय करते माहितीये का, तुमच्या पेजला, म्हणजे तुम्ही उद्या कोड मध्ये इथे काही चेंज केला ना, तर तो तुम्हाला सेव्ह केला की इकडे रिफ्रेश करायची गरज नाही पडत. रेंडर मेथड त्याला ऑटोमॅटिक रिफ्रेश करते, म्हणजे कोड रिफ्रेश करायची गरज राहिलीच नाही. तुम्ही इथे पहा, वेलकमच्या पुढे मी नाव का टाकलं, वेलकम A to Z फॅमिली. याला मी सेव्ह केलंय, पहा, रिफ्रेश केलं की मी, आउटपुट आलं की नाही. काम कोणाचं आहे, रेंडर मेथड. सोपं आहे की नाही. पहा, तुम्ही तुमचा पहिला प्रोग्राम कशामध्ये लिहिलाय, आणि कोणत्या फाईल मध्ये लिहिलाय. चला करा बरं स्टार्ट, पटकन लिहा.